आमची प्रामुख्याने आणि प्राधान्याने आणि अग्रक्रमाने महाराष्ट्रातील मातंग समाज आणि आरक्षण लाभ वंचित असलेल्या 57 जातीची एकच मागणी आहे की संविधानामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असलेलं 13% आरक्षणाचं योग्य पद्धतीनं समीक्षा करावी आणि सर्वोच्च न्यायालयाने जो ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांनी ज्याप्रमाणे तामिळनाडू असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल आणि आत्ताचं कर्नाटक असेल, या सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जी प्रशासकीय पातळीवरील तत्परता दाखवत अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे निर्णय घेऊन त्या राज्यामध्ये आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. अगदी त्या पद्धतीनेच आजपर्यंत काय होतं, या अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी नेमलेली जी बदर समिती आहे, न्यायमूर्ती बदर समिती, या बदर समितीचा अहवाल प्रलंबित होता. पण 16 मार्चला हा बदर समितीने आपला अहवाल महाराष्ट्र शासनाकडे सादर केलेला आहे आणि महाराष्ट्राच्या कॅबिनेटने तो अहवाल, मुख्यमंत्र्यांनी तो अहवाल स्वीकारलेला आहे. आपल्याकडे अहवाल स्वीकारलेला आहे आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्याच्या डायरेक्शन्स प्रमाणे यावर हरकती आणि निवेदने आक्षेप घेण्यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत देऊन अग्रवाल समिती नियुक्त केलेली आहे. नियुक्त केलेल्या अग्रवाल समितीकडे सादर करायचे आक्षेप आणि निवेदने किंवा हरकती ज्या काही असतील, मग ते समर्थनार्थ असो की विरोधात असो, त्याची मुदत आज 30 एप्रिल रोजी संपलेली आहे. अशा पद्धतीनं सर्व प्रक्रिया पार पाडत असताना आता सरकारला आमची विनंती आहे की आपण जी तत्परता अहवाल घेतल्यानंतर कॅबिनेट समोर ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीनं आता अग्रवाल समितीचा अहवाल तातडीने घेऊन आपण तो कॅबिनेटमध्ये चर्चेला घ्यावा आणि निर्णय घेऊन महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा कायदा पारित करावा, अशी विनंती आज नांदेड जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, नांदेड जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, मातंग समाज समन्वय समिती, बिशेप असेल, लसाकमा असेल, अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन असेल, दलित महासंघ असेल, या सगळ्या संघटना च्या वतीनं आम्ही एक सामूहिक आणि विविध प्रकार वेगवेगळे निवेदनं दिलेले आहेत आणि एक आपल्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या अनुषंगाने जो फेक नेरेटिव्ह पसरवला जात आहे, एक गैरसमज पसरवला जात आहे की जर वर्गीकरण झालं तर आमच्या दलितामध्ये फूट पडेल, अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही. की ज्याच्यापर्यंत आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही, जे मागास आहेत, उपेक्षित आहेत, वंचित आहेत, अशा घटकापर्यंत बाबासाहेबांनी हक्क मिळाल्यानंतर फूट कशी पडेल, हा निव्वळ गैरसमज आहे. एक वेगळं वातावरण तयार करण्याची नीती आजपर्यंत ज्याने या आरक्षणाचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेतलेला आहे, ज्या प्रगत जाती झालेल्या आहेत, या प्रगत जाती कमकुवत जातीवर कुरघोडी करून महाराष्ट्र शासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. या तमाम समाजाला आमच्या कळकळीचं आव्हान आहे की ज्या समाजाला आजपर्यंत आरक्षणाचा लाभ मिळाला नाही, आपल्या बरोबरीला येण्याला हे यांची धडपड आहे. त्यांना बरोबरीला येण्यासाठी एक विशेष संधी मिळणार आहे, एक समान वाटप होणार आहे. म्हणून तमाम आंबेडकरी समाजातील नेत्यांना, सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना, सामाजिक संघटनेतील प्रमुख नेत्यांना विनंती आहे की अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाला आपण मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन द्यावं आणि वंचिताच्या पाठीशीपणे खंबीरपणे उभं राहावं. त्यांनी जी हरकती मागवण्याची आज मुदत दिलेली आहे, मुदतीमध्ये 4-8 दिवसामध्ये जर मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट समोर हा अग्रवाल समितीचा अहवाल ठेवून जर चर्चा नाही केल्यास निश्चितपणे मुंबईमध्ये मातंग समाजाचे आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्ते, आमची टीम तिथं मुंबईमध्ये काम करते आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, लोकसहराज्य आंदोलनाच्या वतीनं आझाद मैदान मुंबई येथे वज्रमुठ महाधरणी आंदोलन आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी चालू 4था दिवस आहे. आज खूप मोठ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे आणि जर शासनाने या नजीकच्या काळामध्ये या बाबतीत सकारात्मक धोरण घेत किंवा निर्णय नाही झाल्यास निश्चितच या समाजामध्ये देखील असंतोषाचं वातावरण निर्माण होईल असं वाटते. ग्रामीण भागातील मातंग समाज असेल, मेहतर समाज असेल, वाल्मिकी समाज असेल, गुरुड समाज असेल, ढोर समाज असेल, ज्या अनुसूचित जातीतल्या या वेगवेगळ्या मागास जाती आहेत, या सर्वांपर्यंत हा विषय पोहोचलेला आहे.
हा आज काल किंवा वर्ष 2 वर्षामध्ये सुरू झालेलं आंदोलन नाही आहे, तर गेल्या 20-25 वर्षापासून या अनुषंगाने आंदोलन चालू आहे, आमची मागणी चालू आहे। आज ही मागणी मोठ्या स्वरूपामध्ये समाजामध्ये पसरल्यामुळे आणि समाजामध्ये वातावरण तयार झाल्यामुळे आज हे निर्णायक टप्प्यापर्यंत पोहोचलेले आहे आणि निश्चितपणे हा विषय पोहोचलेलाच आहे। तरीही आरक्षण जरी वर्गीकरण झालं तरी ज्या समाजासाठी ते वर्गीकरण झालेलं आहे त्याचा लाभ घेण्यासाठी निश्चितपणे शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे, जनगणनेमध्ये जागरूक असलं पाहिजे, जनगणनेमध्ये शासनाने ज्या फॉर्मॅट दिलेले आहेत तो फॉर्मॅट व्यवस्थितरित्या झाला पाहिजे। आपली लोकसंख्या घटणार नाही व वास्तविक लोकसंख्या जी आहे त्याची नोंद झाली पाहिजे, यासाठी आम्ही ग्रामीण भागातील समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो। मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे धरणे आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये या अनुषंगाने 7 एप्रिल रोजी जे धरणे आंदोलन झाले सगळा समाज झालेला आहे आणि धरणे आंदोलनामध्ये सकळ मातंग समाज जरी नाव असलं तरी अशी किती संख्या यावाची अपेक्षा आहे। जवळपास हजाराच्या जवळपास माणसं होते। एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक दिवसाचं लक्षणिक धरणे आंदोलन होतं आणि जास्तीत जास्त यापुढे जे आंदोलन होतील याला जर विलंब वाढत गेला तर यापुढे जे आंदोलन होतील ते लक्षणीय प्रचंड असतील। सगळ्या संघटना सगळे मातंग समाज असतील आणि ज्या सांगितलेल्या सगळ्या एकही आमच्या समाजातली सामाजिक संघटना याच्या विरोधात नाही। समाजाला आव्हान आहे की अनुसूचित जाती आरक्षणाचा हा टप्पा अतिशय निर्णायक पातळीवर पोहोचलेला आहे। आपण जागरूक राहावं, संघटित राहावं, हा सामाजिक न्यायाचा लढा यशस्वी करण्यासाठी आपण रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी असं विनम्र आवाहन मी माझ्या समाजाला करेन।